तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या पार्थ यांना समजतं की नंदिनी जीवा यांचं भांडण अजून मिटलेलं नाही आहे. काव्या पार्थ निर्णय घेतात की आता जोपर्यंत नंदिनी जीवा यांचं भांडण मिटत नाही तोपर्यंत काव्या पार्थ एकत्र येणार नाहीत. काव्या नंदिनीला घेऊन तिच्या रूममध्ये झोपायला जाते आणि पार्थ जीवासोबत त्याच्या रूममध्ये झोपायला जातो. ते दोघं नंदिनी जीवा यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, कुठे इगो हर्ट होतो याबद्दल बोलत असतात. पार्थ म्हणतो, जीवा अरे तू फक्त 21 दिवस एफर्ट्स घेतलेस, 21 दिवस प्रयत्न केलेस, पण लग्न झाल्यापासून नंदिनी 6 महिने झाले एफर्ट्स घेत आहेत, म्हणून प्लीज समजून घे जरा. जीवालाही वाटतं की आपण आपला इगो आपला राग सगळा बाजूला ठेवावा आणि नंदिनीला माफ करावं. तर इथे काव्या नंदिनीची बाजू समजून घेते आणि नंदिनीला बोलतं करते. काव्या नंदिनीचं सगळं बोलणं रेकॉर्ड करत असते. नंदिनी म्हणते, काव्या ज्या दिवसापासून आपल्या घरून रिक्षा घेऊन निघालेत ना जीवा, त्या दिवसापासून माझं मन थाऱ्यावर नाही आहे गं. मला जीवाला भेटावंसं वाटत होतं, बघावंसं वाटत होतं, आणि मी इथे आले तर माझ्या हाताला धरून मला सांगतायत की घराबाहेर हो. का जायचं मी घराबाहेर? हे माझं पण घर आहे, मी कुठेच जाणार नाही. आयुष्यभर मी इथेच राहणार, त्यांच्या डोक्यावर बसून राहीन मी. काव्या हे सगळं रेकॉर्ड करते आणि जीवाला पाठवते. थोड्या वेळाने नंदिनी जीवा किचनमध्ये येतात. जीवा रागावून जात असतो. नंदिनी खूप रडते, त्याची माफी मागते आणि कान धरून सॉरी म्हणते. जीवाचंही मन पाघळतं आणि तो नंदिनीला माफ करतो. आता सगळं छान छान चालू आहे, पण रम्याने काव्याला जी पावडर खाऊ घातली त्यामुळे काव्याला काही त्रास तर होणार नाही ना. आणि तसं झालं तर रम्याला पार्थ काय शिक्षा देईल हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या पार्थला म्हणते, पार्थ तुम्ही बनवलं आहे ना फ्रूट सॅलेड, मग मला खाऊ घाला. पार्थ काव्याला फ्रूट सॅलेड खाऊ घालतो. काव्याला चव काहीतरी विचित्र वाटते, पण पार्थच्या हातून आहे म्हणून ती काही बोलत नाही, ती खाऊन घेते. तर इथे जीवा विचार करत असतो. तो कन्फ्यूज असतो, नेमकं काय करावं काही कळत नाही. नंदिनी आपल्या घरात तर राहते, पण आपल्याला सॉरी म्हणत नाही आहे. तो खूप विचार करत असतो, एकटाच बडबडत असतो. आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते. नंदिनी जीवाला एकटं बडबडताना बघते आणि तिला आठवतं की जीवा आपल्या घरी होते त्यावेळेसही एकटे बडबडत होते. नंदिनीला वाटतं की जीवाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. नंदिनी जीवाला आवाज देते आणि जीवाला म्हणते, जीवा मला ते चादर आणि उशी हवी होती, मी खाली झोपते. जीवा म्हणतो, खाली का? कशासाठी? बेडवर झोप ना, डिवायडर आहे आपल्या दोघांमध्ये. आणि आधी तर मी खाली झोपायचो ना, आता तू का झोपणार आहेस खाली? आणि तेही एवढा मोठा बेड असताना. नंदिनी म्हणते, सॉरी जीवा, मी ह्या रूममध्ये नाही झोपणार, मी हॉलमध्ये झोपणार आहे. जीवा अजून रागवतो. जीवाने ठरवलं होतं की इगो बाजूला ठेवायचं आणि नंदिनीशी बोलायचं, पण नंदिनी आता आपल्याशीच नीट बोलत नाही आहे म्हणून जीवा रुसतो. जीवा म्हणतो, आत ये आणि घेऊन जा. नंदिनी मनात म्हणते, नाही, मी जर आत आले तर या जीवांदिनीच्या विश्वातून बाहेर येऊ शकणार नाही. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्हीच द्या ना उशी आणि ते, मी नाही आतमध्ये येणार. जीवा नंदिनीला उशी आणि चादर देतो. नंदिनी तिथून निघून जाते. तर इथे काव्या ते फ्रूट सॅलेड सगळं संपवते. तिला वेगळंच काहीतरी वाटत असतं. काव्या बोलूनसुद्धा दाखवते की वेगळी चव होती. तिला वाटतं की पार्थच्या प्रेमाची चव होती. पार्थ काव्या मस्त एकमेकांशी गप्पा मारत असतात, एकमेकांच्या खूप जवळ जातात. पार्थ म्हणतो, काव्या दरवाजा लावून घेतो. पार्थ दरवाजा लावायला येतो. पार्थला समोर दिसतं की नंदिनी हॉलमध्ये झोपते. हॉलमध्ये नंदिनी अंथरूण घालते. पार्थ काव्याला बोलवून घेतो आणि समोरचं दृश्य दाखवतो. काव्या विचारते, पार्थ अहो हे सगळं काय आहे? ताई तर तुम्हाला म्हणाली होती ना की भांडण मिटलंय. पार्थ म्हणतो, नक्कीच काहीतरी झाले. काव्या म्हणते, बघू आपण, ताई खरं बोलते का खोटं बोलते. काव्या नंदिनीला फोन लावते आणि काव्या विचारते, ताई अगं डिस्टर्ब केलं का? सॉरी, मला तुझी आठवण येत होती. नंदिनी म्हणते, नाही गं, पण हे जीवा बघ ना कशी चुळबुळ करतायत. काव्या विचारते, ताई फोन वाजला म्हणून जीवा चिडचिड करतायत का? नंदिनी म्हणते, नाही गं, ते मानेने नकार देत आहेत. काव्या म्हणते, हो हो दिसलं हां, मला इथून दिसतंय, जीवा नाही म्हणतायत. नंदिनी मागे वळून बघते. काव्या म्हणते, ताई खोटं बोलतेस तू. पार्थ काव्या नंदिनीकडे येतात. पार्थ काव्या नंदिनीला विचारतात,
की तू खोटं का बोलत होतीस? नंदिनी म्हणते, काय करणार काव्य मी? हे पार्थचे भाऊ खूप भाव खात आहेत. आता मी सगळं विसरून इथे आले आहे ना, पण नाही, ते तर रागरागच करतायत. स्वतःचा इगो जास्त मोठा आहे त्यांना. त्यामुळे मी पण जाणार नाही आहे. आणि म्हणून मी पण ठरवले, मी पण भाव खाणार. काव्या पार्थ थोडा विचार करतात आणि त्यांना वाटतं की नंदिनी जीवा यांना एकत्र आणायला हवं. काव्या म्हणते, ताई, जोपर्यंत तुम्ही दोघं एकत्र येत नाही तोपर्यंत काव्या पार्थही एकत्र येणार नाही. चल तू माझ्यासोबत झोपायला. आजपासून तू माझ्या खोलीत झोपणार आणि पार्थ जीवासोबत. काव्या नंदिनीला आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि पार्थ जीवाच्या रूममध्ये. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.